2022 वरून 2047 आणि नंतर 2087 म्हणत मोदीजींनी 1000 वर्षांचा प्लॅन सुद्धा सांगितलं. पण 10 वर्षात काय केलं याचा मात्र हिशोब देत नाही. सध्या जागतिक बहुआयामी दारिद्र्याच्या निर्देशांकात भारत तळाच्या देशांपैकी एक आहे. भारतात अंदाजे 23.4 कोटी अत्यंत दारिद्र्यात राहणारी माणसं आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचं स्थान 127 देशात 105 म्हणजे धोकादायक या कॅटेगरीमध्ये येतं, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सोबत. देशातील 13.7% लोक कुपोषित आहेत. 5 वर्षांखालील मुलांमध्ये 35.5% मुलं खुरटी, 18.7% अशक्त आहेत आणि अंदाजे 3% मुलं 5व्या वाढदिवसाच्या आधी दगावतात. ग्लोबल जेंडर गॅपमध्ये 146 देशात भारत 129व्या स्थानी, सुदान तळाला आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 143 देशात भारताचं स्थान 126. मानवी विकास निर्देशांकात म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 193 देशात 134व्या स्थानी. डेमोक्रेसी इंडेक्स, ज्यात सामाजिक स्वातंत्र्य, राजकीय संस्कृती, सहभाग आणि निवडणूक पद्धती या निकषांवर आधारित मांडणी केली जाते. 2014 मध्ये आपण 27 वर होतो, आता 47 वर आलो. भारतीय लोकशाहीला सदोष लोकशाही म्हणजे फ्लॉड डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. फ्रीडम इंडेक्स किंवा स्वातंत्र्य निर्देशांक, ज्यात 100 पैकी गुण दिले जातात. 2014 मध्ये भारताचे गुण होते 77. 2024 मध्ये ते 66 झाले. स्वतंत्रवरून अंशतः स्वतंत्र बनलो. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य याचा इंडेक्स 2014 मध्ये 66व्या स्थानी होतं. 2024 मध्ये 79 वर घसरलो. तीच गत हक्क, कायदा व सुव्यवस्थेबाबत. हॅपीनेस इंडेक्स, ज्यात दरडोई GDP, सोशल सपोर्ट, निरोगी आरोग्य, निर्णय स्वातंत्र्य, दानत, भ्रष्टाचार यासारख्या सर्व निकषांची तुलना केली जाते. 2014 मध्ये 111वं स्थान होतं, तिथून 126 वर उतरलो. प्रेस फ्रीडम म्हणजे पत्रकारितेचे स्वातंत्र्य 140 वरून 159 वर घसरलो. जागतिक बँकेचा स्त्रिया, व्यवसाय व कायदे निर्देशांक, यात 111 वरून 113 वर आलो. भ्रष्टाचार निर्देशांकात 85 वरून 93 वर. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात 120 वरून 126. अशी जवळपास सर्व निर्देशांकात घसरण सुरू आहे. जागतिक डंका मोजणारा निर्देशांक म्हणजे पासपोर्ट इंडेक्स, ज्यात स्थान घसरलं आणि भारताच्या पुढे अंदाजे 157 देश आहेत. पुढे निर्यात, दुग्ध उत्पादन, मजुरी, पर्यटक संख्या, कन्झम्पशन, दुचाकींची विक्री जवळपास सगळ्यात घसरण आहे. आणि गंमत म्हणजे सरकारी मीडिया या सगळ्याला भारताविरोधी कारस्थान असं सुद्धा म्हणतं आणि त्याच दमात देशाचा डंका वाजतंय असं सुद्धा म्हणतात. उगाच नाही 180 देशात 159 वर घसरले. असो, तुम्ही विचार